सारे ग सा सारे ग धा. स्वर आणि लय हे अमूर्त आहेत. तर ते किती अमूर्त आहे ते तेव्हा कळण्याचं वय नव्हतं. म्हणजे थोडक्यात कधी ओरडल्यात का तुला त्या? भरपूर भरपूर अजून सुद्धा माझे मिस्टर जायचे त्या ठिकाणी मंगळागौरीला आणि याला ते पुणे लावून यायचे. परंतु तिथे मिळणार म्हणजे तिथे जे काही मिळणार आहे तिथे जे काय ते आनंदाने खाऊन पिऊन यायचे घरी. असेच दादा वेगळ्या प्रकारचा म्हणजे मला पाठीवर घ्यायचे त्यांच्या आणि असे नाचत नाचत इकडून तिकडे यायचे आणि बंदिश चालू असायची. मला असं वाटतं क्लासिकलमध्ये फॉल्सेटो आवाज इट्स नॉट एक्सेप्टेबल इन दॅट वे. इतकं जुळून आलं सगळं छान की दोन्ही परिवार संगीतातलेच आहेत, त्यामुळे इतकं प्रोत्साहन मिळतं मला. ते हळूहळू बिहाइंड द बाजारच्या ऐवजी भेंडी बाजार झाला. प्रायोरिटी आपल्या आयुष्यातली नेमकी काय आहे? सगळं सांभाळून गाणं करायचंय का नाही, फक्त गाणं सांभाळून बाकीचं करायचंय, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. काहीतरी तुम्ही एक ध्येय ठेवू शकता, खचून न जाता त्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं असेल तर मेहनत, जिद्द आणि भरपूर रियाज आणि थोडाफार आत्ता जो सोशल मीडियाचा वापर करून मार्केटिंग करणं, स्वतःचं PR वाढवणं, दिस इज द नीड ऑफ द डे.